नमस्कार. राधानगरी ही पर्यटकांची पंढरी असे समजले जाते आणि त्यातीलच एक राऊतवाडी धबधबा हा आकर्षक धबधबा असा आहे. आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण बघणार आहोत की आज रविवार असल्याकारणाने पर्यटकांची गर्दी किती पद्धतीने आहे, त्याच पद्धतीनं किती प्रवाहाने हा धबधबा वाहतोय आपण तेच आता या ठिकाणी बघणार आहोत. गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार. पर्यटनाची म्हणून पंढरी ओळखला जाणारा हा राधानगरी तालुका आणि या राधानगरी तालुक्यातीलच राऊतवाडी धबधबा. राधानगरी तालुक्यातील अनेक धबधबे पर्यटनासाठी बंद करण्यात आलेले आहेत, परंतु राऊतवाडी धबधबा हा पर्यटनासाठी पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे. कारण येथील असणारी सुरक्षितता, लोकांच्या येणारा प्रवाह आणि येथील लोकांनी घेतलेली वर्षा पर्यटनासाठी आलेल्या राऊतवाडी धबधब्यातील काही पर्यटकांच्या आपण मनोगती व्यक्त करून घेणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना हा धबधबा कसा वाटतो, तिथे आल्यानंतर त्यांना आनंद कसा मिळतो आणि त्यांनी कोणत्या पद्धतीची काळजी करावी हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. नमस्कार. मी प्रणव चोपडे. मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. आज राऊतवाडीमध्ये आज एवढा मनमोहक व्ह्यू बघून खूप भारी वाटलं आणि इथं सगळ्यांनी यावं, पण सगळ्यांनी थोडी स्वतःची काळजी घ्यावी आणि या आपल्या सौंदर्याचा, निसर्गाचा, सह्याद्रीचा आस्वाद घ्यावा. आल्यानंतर कोणत्या पद्धतीचा आनंद होतो? सगळ्यात म्हणजे मस्तपैकी आपल्याला छान धबधबा मिळाला आहे, स्वच्छ आणि सुंदर. इथली सगळी नियोजन छान केलेलं आहे. गर्दी कमी असल्यामुळं छान वाटते आम्हाला. गर्दी एकंदरीत तुम्हाला का वाटते, कमी कशा का वाटते इथं? इथल्या सगळ्या कडेकडू बंदोबस्त असल्यामुळे, पोलीस सिक्युरिटी आहे, त्यामुळे आपल्या इकडे पोलीस पण आता बरेच जण आहेत. खाली पण आपल्याला येताना सगळे टोल वगैरे असल्या पासेस काढले ना, त्यामुळं हा वृद्धा सुद्धा महिला आम्हाला दिसत आहेत. त्या तुम्ही काय सांगू इच्छिता त्यांना? तरुण मुलाबरोबर ज्या वयस्कर महिला किंवा वयस्कर पुरुष येतात तर त्यांना मी एवढं सांगू इच्छिते की तुम्ही त्या मुलांचं वय जरा थोडंसं आहे, आपला तेवढा तोल सावरण्याजोगा नाही आहे, तर त्यांनी आपला थोडासा वयाचा विचार करून त्या अवघड जागेत जाऊ नये किंवा पाण्याच्या ठिकाणी जाऊ नये. आपल्याला तेवढं आपलं शरीर सावरणार नाही आहे, तर त्यांनी अशा ठिकाणी जाऊ नये आणि त्यांच्या मुलांनीही त्यांना फोर्स करू नये की तुम्ही एन्जॉय करा. तर भरपूर ठिकाणी असं होतं की अशा ठिकाणी आलो तर हा एन्जॉय करून घ्या, तर असं करू नये आणि त्यांनी अशा ठिकाणी आपल्या आईवडिलांना पण नेऊ नये आणि त्यांनी स्वतःही जाऊ नये असं मी त्यांना सांगू इच्छिते. न्यूजसाठी राधानगरी रिपोर्टर स्वप्नील कांबळे. सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क. ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क. तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा.